दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर प्रसिद्ध शास्त्रज्ञ की ज्या शास्त्रज्ञांनी पर्यावरणावरती, पाण्याच्या प्रश्नावरती, अनेक प्रश्नांवरती या देशामध्ये संशोधन केलेलं आहे, असे प्रसिद्ध संशोधक सायंटिस्ट सोनम वांगचुक गेल्या 21 दिवसापासून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आमरण उपोषणाला बसलेले आहे। अभिजित दिपकेंचं आंदोलन गेल्या 1 महिन्यापासून या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू आहे, परंतु हे सरकार जे आहे, मोदी सरकार, हे गेंड्याचं सरकार आहे। या गेंड्याच्या सरकारने ज्या शास्त्रज्ञाची गरज या देशाला आहे, राष्ट्राला आहे, अशा शास्त्रज्ञाच्या उपोषणाची दखल न घेणे, अशा शास्त्रज्ञाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची काळजी न घेणे हे अतिशय गंभीर बाब आहे। आणि काल त्यांनी सरकार मान्य अपहरण केलेलं आहे। त्या ठिकाणी केंद्र सरकारचे पोलीस पोचलेत, पडदे लावलेत आणि सोनम वांगचुकची इच्छा नसताना, त्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देताना जबरदस्तीने त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। हे सोनम वांगचुकचं सरकार मान्य, केंद्र सरकार मान्य अपहरण पोलिसांनी केलेलं आहे। हा लोकशाहीची खून आहे, ही लोकशाहीची हत्या आहे। आणि म्हणून जळगाव जिल्ह्यातर्फे संविधान नागरिक कृती समितीच्या वतीनं सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी, अभिजित दिपके यांना पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहे, नीटच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आज पाठिंबा देण्यासाठी आंदोलनाला बसलो। सरकारने तातडीने, केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलाच पाहिजे। अनेक वर्षापासून स्वातंत्र्यानंतर ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झालेत त्या मंत्र्यांनी केंद्रात किंवा राज्यांमध्ये राजीनामे दिलेले आहेत, पण हे सरकार गेंड्याचं सरकार आहे। या सरकारला लोकांच्या प्रश्नांशी घेणं देणं नाही। हे सरकार व्यापाऱ्यांचं सरकार आहे, उद्योगपत्यांचं सरकार आहे, धनदानग्यांचं सरकार आहे। आणि म्हणून धनदानग्यांचं सरकार, भांडवलदारांचं सरकार, जमीनदारांचं सरकार हे गरिबांच्या प्रश्नांवरती बोलायला तयार नाही। तर सोनम वांगचुक यांच्याशी संवाद साधून हा प्रश्न लवकर तातडीने सोडवावा आणि धर्मेंद्र प्रसाद यांचा राजीनामा घ्यावा। जर धर्मेंद्र प्रसाद यांचा राजीनामा तातडीने केंद्र सरकारने घेतला नाही तर उद्या या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही प्रचंड आंदोलन उभं करून केल्याशिवाय राहणार नाही। यासाठी आजचे हे आंदोलन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित केलेलं आहे।